न्यूज 24 वेद जनमनाचा। महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षाची परंपरा लाभली आहे। पंढरीची वारी करण्याला वारकरी आयुष्याचं सार्थक झाल्याचं समजतात। त्यामुळे आषाढी वारीला पंढरपूर इथं लाखो भाविक वारकरी एकत्र आल्यानं तो वैष्णवांचा महासागरच बनतो। आषाढी एकादशीचा दिवस सुद्धा त्याला अपवाद नव्हता। राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक वारकरी पंढरपुरात आले होते। ज्ञानबा तुका विठ्ठल विठ्ठल असा जयघोष करत टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात सर्वजण देहभान हरपून तल्लीन झाले होते। अवघ पंढरपूर भक्तिरसानं न्हालं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा झाली। तर नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी कैलास दामू उगले आणि सौ. कल्पना उगले या वारकरी दाम्पत्यालाही मुख्यमंत्र्यांबरोबर शासकीय पूजेचा मान मिळाला। गेली 12 वर्षे उगले दाम्पत्य पंढरीची वारी करत आहे। त्यांच्या या भक्तीचं आषाढी एकादशी दिवशी चेत झालं। पूजेचा मान मिळालेल्या या दाम्पत्यानं आयुष्याचं सार्थक झाल्याची भावना व्यक्त केली। या पूजेनंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बळीराजाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। तसंच महाराष्ट्राची प्रगती ही अध्यात्माच्या आधारे सुरू असल्याचंही सांगितलं। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।